ऑफिशियल आवाज आमचे समालोचक बंधू मित्र गणेश पवार आपल्यासोबत जोडले जातील तोपर्यंत मी दत्ता दवणे डीडी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद डीडी सर. तर आतापर्यंत आपण या जय हनुमान चषक 2025 समालोचन दत्ता धोंडे यांच्या मार्फत ऐकलं. आणि चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय केसीसी स्पोर्ट्स कर्नावड विरुद्ध डावलवाडी संघासमोर. प्रत्येक संघाला 4 षटक पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल. जसं आपण पाहिलं ना, वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 यांच्या नियमावलीनुसार आपल्याला हे सामने खेळावे लागतील. सर्व सामने आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. 4 षटकांचे सामने पाहायला गेल्यानंतर एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत पाहायला मिळतं. आणि नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटला आपण हे पाहत आलोय. त्याचबरोबर मंकाळेश्वर बावीस चिखलगाव संघाचा स्टार खेळाडू सनी धोंडे आणि कृष्णादादा धोंडे आपल्याला विनंती करतो की आपण या आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आलात तरी चालेल. संपूर्ण स्क्वॉड घेऊनच या. कृष्णादादा सनी दादा या. सनी धोंडे चला. वेळ मात्र घेऊन नका कोणी सर. वेळ आपण पहिल्याच अर्धा तास आपण उशीर आहे. डावलवाडी संघ आपण पहिल्याच अर्धा तास उशीर झालोय. 4 षटकांच्या आपल्याला संपूर्ण लढती खेळवायच्या आहेत. तर थोडंसं सहकार्य करा आयोजकांना आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या सनी दादा आपण देखील या. सनी धोंडे आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या. एपी बॉईजचे खेळाडू सनी दादा धोंडे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील या. चिखलगाव मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव संघाचे स्टार खेळाडू सनी धोंडे यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांच्या नियमावली समजावताना आपल्याला पाहायला मिळतात. यस आपले बर्थडे बॉय आजचे कृष्णादादा धोंडे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी वैभव दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहित दादा या. आपल्या शुभ हस्ते एका स्टार खेळाडूच्या हस्ते एका स्टार खेळाडूचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. तर जाऊया सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन. पहिला चेंडू सामना करणार सचिन. यस आपण पाहतोय कृष्णदादा धोंडे आजचे बर्थडे बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर मंकाळेश्वर बॉईजचे आपले स्टार खेळाडू सनीदादा धोंडे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि यस बर्थडे बॉयचा केक देखील या ठिकाणी कटिंग केला जाईल. तर मी त्यांना विनंती करतो की आपण कुठेही जाऊ नका. कृष्णादादा आपला या ठिकाणी बर्थडेचा केक देखील जसं पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालं सुनीलला. आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवले सचिनला. सचिनची जागा भरून काढण्यासाठी केसीसी स्पोर्ट्स मध्ये ओमकार दुसऱ्या चेंडूचा सामना करेल. तेच तर्रार गोलंदाजी. पंचांचा इशारा येतो वाईटच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. नॉन स्ट्राईक सुमित. तर जाऊया सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सुरू करतोय सुनील. सामना करेल
ओमकार सन्मान दिलाय. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या गोलंदाजीला सन्मान देताना ओमकार. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं ओमकारला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. सुनील सामना करेल तो सुमित. फटका सजवलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची गरज असताना कुठेतरी बांधून ठेवलंय सुनीलने फलंदाजांना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो सुनील. सामना करेल तो सुमित. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? सुमितने थांबवले. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. अतिशय नफीतली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील यांच्या मार्फत. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय क्षेत्ररक्षकाकडून. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. कुठेतरी 2 धावा झाल्या असत्या पण चेंडूकडे लक्ष असल्यामुळे फलंदाजाने 2 धावा घेता आल्या असता पण कुठेतरी चेंडूकडे लक्ष केंद्रित झालं. झेल होतो की काय आणि त्या नादामध्ये एक धाव घेण्यात यश मिळालं फक्त. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न पण अपयश येतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. दुसरं षटक घेऊन येतोय दावलवाडी संघाकडून. जनार्दन दुसरं षटक घेऊन आलाय. जनार्दन सामना करेल तो ओमकार. पहिला चेंडू. तेच तर्रार गोलंदाजी जनार्दन यांची आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी. तेच तर्रार गोलंदाजी जनार्दन यांच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन येतो जनार्दन. सामना करेल ओमकार. पुन्हा एकदा तेच तर्रार गोलंदाजी पण त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय ओमकारने आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये सुनीलने फलंदाजांना बांधून ठेवलं होतं पण ओमकारने आपले हात मोकळे केलेत आणि फटका सजवला षटकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा जनार्दन तयार आणि ते स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं ओमकारच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. कुठेतरी धावफलक हळूहळू पुढे सरसावत होतं पण त्याला मोठी चालना दिली ओमकारने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज जनार्दन. तिसरा षटकाने येणार का? हॅट्रिक होणार का षटकारांची? बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दन. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. सन्मान दिलाय चेंडूला. चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी जनार्दनची. 2 मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी आपल्या संघाला फटका सजवलाय ओमकारच्या बॅट मधून. मोठा फटका आलाय.
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. काय फटकेबाजी करतोय ओमकार. खरपूस असा समाचार घेतलाय जनार्दनचा. ओमकारने पुन्हा सन्मान दिलाय, चेंडूला सन्मान दिलाय, चांगल्या गोलंदाजीला सन्मान दिला ओमकारने. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का ओमकार, पण थांबवलंय. आणि सुमितने सांगितले तुला गरज आहे स्ट्रायकिंग वरती राहण्याची, आणि त्याच प्रकारे फक्त एक धाव घेऊन समाधान मानले ओमकारने. आणि स्ट्रायकिंग वरती पुढच्या ओव्हरच्या स्ट्रायकिंग साठी पाठवले ओमकारला. तिसरं षटक घेऊन आलेत लहू. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. तिसरं षटक. काय फटकेबाजी केली ओमकारने दुसऱ्या षटकामध्ये. 3 मोठे फटके सजवले. 19 धावा जनार्दनच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा लहू सामना करेल ओमकार, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके सजवले गेले होते. असा ओमकार धावचीच्या स्वरूपात बाद होईल का, गरज नव्हती. आणि पंचांचा इशारा आलाय, मोठा मासा गळाला लागलाय डावलवाडी संघाला. धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो ओमकार, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके सजवत होते. असा ओमकार तंबूच्या आश्रयाला परततोय. कुठेतरी सुमित कडून चुकी होते, प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे. धावचीत म्हटलं ना तर क्रिकेट मधली आत्महत्या, ज्या गोष्टीला म्हटलं जातं ना, अशी क्रिकेट मधली आत्महत्या ओमकार आणि सुमित यांनी प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे झाली. आदित्य आलाय ओमकारची जागा भरून काढण्यासाठी. मोठा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि प्रॉपर थ्रो फेकी नसल्यामुळे दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश मिळालं आदित्यला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आला आदित्य. आदित्यने पहिला फटका सजवला आणि पहिल्या फटक्यावरती 2 धावा घेण्यात यश मिळालं. पुन्हा एकदा लहू तयार. एक अनुभवी खेळाडू, अनुभव विरुद्ध यंग टॅलेंट, आणि यंग टॅलेंटचा विजय होताना, कारण मोठा फटका सजवला आदित्यने आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. क्षमा करा, ओमकार झालाय. ओमकारच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेला सुमितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सुमितच्या बॅट मधून मोठा फटका सजवलाय, पण चेंडू गेलाय गोशंकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत. एक धाव पूर्ण. आणि पंचांचा इशारा, तो चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू. लहू सामना करेल तो सुमित. चेंडू आपटलाय, पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं सुमित यांचा आणि चेंडू निर्धाव झाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34. शेवटचा ओव्हर, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन कोण येणार डावलवाडी संघाकडून. आणि डावलवाडी संघाच्या ताप्यातून शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय तो अक्षय. आणि सामना करेल ओमकार.
पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिरिक्त. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. पहिला चेंडू स्लॉग ओव्हरचा पहिला चेंडू हाताळत असताना नियम क्रमांक 22 उल्लंघन करताना पाहायला मिळाला आपल्याला अक्षय. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला पण एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ओमकारने सांगितलंय सुमितला की तुझ्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत तर तू स्ट्राईकला राहणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी आपल्या संघाला एका मोठ्या ध्येयापर्यंत नेऊन ठेवायचंय. येणारे 5 चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केले जनार्दनने पण पंचांनी ती अपील फेटाळली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर 36 या आकड्यावरती. धावफलक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी अक्षय यांच्या मार्फत. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22 चं उल्लंघन आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. कशा रीतीने हाताळणार अक्षय? पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने चेंडू जात होता पण शरीराचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली अक्षय यांच्या मार्फत. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केले. पंचांनी इशारा दिलाय 1 बाउन्सचा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी! जरी दिशाहीन गोलंदाजी केली ना तरी मी डॉट डिलिव्हरीज करू शकतो. अक्षयने दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज अक्षय. मोठा फटका येणार का? तर येणार. खूप वेळ वाट पाहिली सुमितने. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पण फटका फसलाय आणि धावचीतच्या स्वरूपात बाद झालाय तो सुमित. आणि अशा रीतीने दुसऱ्या सामन्यातील हा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 44 धावांसाठी 24 चेंडू मध्ये येणारे 24 चेंडू मध्ये 44 धावांची गरज असेल डावलवाडी या संघाला. कर्णावर संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय आणि डावलवाडी संघाला आपले ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पाठवायचं आहे. वेळ घालवायचा नाही. एक कर्णावड संघ केसीसी स्पोर्ट्स कर्णावड आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. डावलवाडी संघ आपणास विनंती असेल आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
कारण आपण भरपूर वेळ खर्च केलाय. साहिल पहिला षटक घेऊन येतोय. साहिल सामना करेल तो ओमकार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय डावलवाडी संघाचा बाहुबली मंदार. आणि आजच्या या स्पर्धेसाठी राज पाटील उपवळे संघाचे एक हरवणारी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतो. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव येते. फटका सजवलाय ओमकारने. एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेत सुद्धा यश मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साहिल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नांमध्ये वाईड +1 पंचांचा इशारा येतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा साहिल दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू असेल हा फ्री हिट. आणि फ्री हिटचा चेंडू म्हणजे बॅट्समन साठी एक ओपन लायसन. कोणत्याही प्रकारे कसाही फटका सजवू शकतो, कोणतीही रिस्क त्या चेंडूवरती घेऊ शकतो. आणि तशीच रिस्क घेण्याचा प्रयत्न ओमकारचा दिसत होता, पण निर्धाव चेंडूची सांगता केले साहिलने. एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते. साहिल मैदानाच्या आतमध्ये कर्णावर संघाकडून
पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय वाईट +1. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साहिल यांच्याकडून. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये कारण चेंडू दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा साहिल तयार आहे सामना करायला. ओमकार समोर आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत असताना धावचीच अपील केले पण पंचांनी फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली साहिल कडून. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती साहिल सज्ज आहे सामना करेल तो ओमकार. डावलवाडीचा बाहुबली नॉन स्ट्रायकिंग एंडला मंदार पाहायला मिळतो. ओमकारने फटका सजवला. एक धाव घेण्यात यश मिळालं आणि स्ट्रायकिंग वरती गेलाय तो मंदार ज्याच्या बॅट मधून या आधीच्या 2 संडेला 11 चेंडू मध्ये 45 धावांची खेळी झाली होती असा मंदार आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला मंदार आणि काय घडलंय त्रिफळाचीत केलंय मंदारला. डावलवाडीचा बाहुबली तंबूत परतताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती त्रिफळाचीत करण्यात यश मिळालं साहिलला आणि डावलवाडीचा एक हुकमी एक्का तंबूच्या आश्रयाला परततो. मंदारच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. मंदारची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो जनार्दन. जनार्दन कडे सुद्धा ती ताकद आहे. मोठे फटके सजवण्याची. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसरं षटक घेऊन आलाय कर्नावट संघाकडून सिद्धेश. लांब सडक बांधायचा हा गोलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती आणि शेवटच्या चेंडूवरती डावलवाडी संघाचा बाहुबली आपल्याला तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळाला. मंदारच्या स्वरूपात पहिला धक्का लागला डावलवाडी संघाला. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय सिद्धेश. सामना करेल ओमकार. पुन्हा सिद्धेशचा सुद्धा तोच प्रयत्न दिसतोय शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पण शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे कुठेतरी एक पळवाट असते की काय या क्रिकेटमध्ये. आणि अतिरिक्त चेंडू. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता केली सिद्धेशने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पहिला चेंडू हाताळत असताना दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली कुठेतरी सिद्धेश कडून पण दुसरा चेंडू उत्कृष्टरित्या हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धेश. सामना करेल तो ओमकार. मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावफलक चालतं ठेवलं पाहिजे. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण कुठेतरी वाहनाचा व्यत्यय आला आणि झेल घेता आला नाही क्षेत्ररक्षकाला. पंच आपला इशारा करवा. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. ओमकारच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता. कुठेतरी त्या कारचा व्यत्यय आला आणि क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करता आलं नाही. पुन्हा फटका सजवलाय त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक आहे
आणि झेल घेतलाय. या आधीच्या चेंडूवरती कारचा व्यत्यय आला होता, पण त्यांनी दाखवलंय आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये कमी नाहीये. आणि ओमकारला तंबूच्या आश्रयात परत पाठवलंय. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी डावलवाडी संघाकडून मैदानामध्ये आलाय तो लहू. लहूने दुसरं षटक तिसरं षटक हाताळत असताना कुठेतरी 10 धावा खर्च केल्या होता आणि त्या 10 धावांच्या मोबदल्यामध्ये आता फलंदाजी करताना आपल्या संघासाठी किती धावा एक ओढतोय लहू पाहूया. स्ट्रायकिंग एंड वरती राहील लहू. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज एक यंग टॅलेंट सिद्धेश कर्णावड संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतात आपल्याला एक अनुभवी खेळाडू लहू. पुन्हा एकदा सज्ज होतो सिद्धेश. सामना करतील लहू. पहिला चेंडू फेस करत असताना लहू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का लहू? दुसऱ्या धावेला सुद्धा कॉल दिलाय लहूने, पण जनार्दनने थांबवलंय आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. लहूला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय. डावलवाडी संघाचा एक स्ट्रायकिंग फलंदाज जनार्दन. जनार्दन कडे सुद्धा अनुभव आहे, क्षमता आहे मोठे फटके सजवण्याची. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चा केलाय फुल टॉस आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं ना जनार्दन कडे क्षमता आहे. जरी जनार्दनची यष्टी शरीर सौष्ठव जरी लहान असलं ना तरी जनार्दन कडे ती क्षमता आहे आणि जनार्दनने ते दाखवून दिलंय. फुल टॉस चेंडूवरती चेंडूला सीमारेषा पार घालवले आणि 6 धावा घेण्यात यश मिळाले जनार्दनला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती जनार्दन. 5 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावरती. एकवीस 5 बॉल 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21. आज कुठेतरी विनोद भगत सर यांची कमी जाणवताना पाहायला मिळते. कारण पाहायला गेलं ना योगेश कोळी सर नेहमी लेग अंपायरच्या भूमिकेत असतात. आज कुठेतरी मेन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जनार्दनला चेंडू समजलाच नाही की काय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली सिद्धेश कडून. एक मोठा फटका सजवला होता जनार्दनने फुलटॉस वरती. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता केली सिद्धेशने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिर आहे 21 या आकड्यावरती. तिसरं षटक कोण घेऊन येणार? कर्णावड संघाकडून संघांचा संघनायक निर्णय घेतोय आणि आपल्या ताफ्यातून तिसरा गोलंदाज बाहेर काढलाय. योगेशला बोलवलंय तिसऱ्या षटकासाठी कर्णावड संघाने आणि स्ट्रायकिंग एंड वरती एक अनुभवी खेळाडू लहू. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. जसं मी म्हटलं ना शरीरापासून लांब ठेवणं म्हणजे ना एक पळवाट असते क्रिकेटमध्ये, तसंच कुठेतरी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते योगेश यांच्याकडून. आणि एक धाव घेण्या वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज योगेश आपटलाय पण पंचांचा निर्णय येतोय वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा 1 बाउन्सचा इशारा देताना प्रतीक मडवी सर लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश यांच्याकडून. आणि बॉलिंग लाईनअप मध्ये कुठेतरी गडबड झाली आणि पाय घसरला. पावसाळी क्रिकेट म्हटलं ना, घसरणार, पडणार, आपटणार हे आपल्याला पाहायला मिळणार. मैदानाच्या आतमध्ये लहूच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेलाय आणि चेंडू समालोचन कक्षाला मानवंदना देत जातोय. सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आकड्यावरती. पहिला चेंडू होता, लीगल डिलिव्हरी आणि फुलटॉस होती आणि त्या फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेतलाय लहूने. एक अनुभव आहे लहूकडे. पुन्हा एकदा सज्ज होतो तो योगेश. बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल लहू. पुन्हा लोअर फुलटॉस, एक प्रॉपर यॉर्कर आणि त्याला सन्मान देताना लहू. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं लहूला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. मोठा फटका सजवला होता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती योगेश. सामना करेल जनार्दन. फुलटॉस, फुलटॉस, फुलटॉस आणि फुलटॉस पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला होता पण कुठेतरी त्या प्रयत्नांना यश आलं नाही. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं जनार्दनला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. म्हटलं ना, पावसाळी क्रिकेट आहे, जपून खेळावं लागतं थोडंफार आणि तसाच कुठेतरी आपल्याला या मैदानामध्ये दृश्य पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक करत असताना क्षेत्ररक्षक आपटला. पंचांचा इशारा येतो. वाईड +1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशा प्रकारे यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतो आपल्याला कर्नावड संघाकडून. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जनार्दनचा पण फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला इथे. तुम्ही जर मोठे फटके मारू शकता तर मी सुद्धा कुठेतरी डॉट डिलिव्हरीज आपल्याला करू शकतो असं संबोधताना दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो योगेश. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय आणि त्याचा फायदा मिळालाय योगेशला. निर्धाव चेंडूची सांगता जनार्दनला जकडून ठेवलंय. 2 मोठे फटके सजवले होते, एक जनार्दनने आणि एक लहूने. तदनंतर योगेशने बांधून ठेवले दोघांना सुद्धा. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा होतो नो बॉलचा. कारण उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. ओपन लायसन जनार्दन साठी असेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका सजवणार का जनार्दन? मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे पण शरीराचा वेध बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. सहा चेंडू 8 धावा. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. कोणता गोलंदाज निघणार कर्नावड संघाच्या ताफ्यातून बाहेर येणार आणि निर्णायक षटकासाठी आमंत्रित केले संतोषला. कर्नावड संघाने 6 चेंडू 8 ची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती लहू. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो आपल्याला कर्नावड संघाचा संतोष. 6-8 8-6. दोंडेवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण स्टेजवरती यायचं आहे. यानंतर होणारा सामना विजय संघ विरुद्ध दोंडेवाडी संघ.
6 चेंडू 8 धावांची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय लहू, एक अनुभवी खेळाडू लहू. डावलवाडी संघाकडून खेळत असताना पहिला मोठा फटका सजवलाय, पण बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय लहू. पहिल्या चेंडूवरती झेलबाद केलाय लहूला. काय मॅच घडते, सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 6 ला 8 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती झेलबाद केलाय लहूला. लहूची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय निलेश. डावलवाडी संघाकडून 5 चेंडू 8 ची गरज. निर्णायक षटक हाताळत असताना संतोष यांनी पहिला चेंडू फेस करत असताना लहूला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. कशी गोलंदाजी करावी स्लॉग ओव्हर मध्ये संबोधताना दाखवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कर्णावत संघाचा संतोष. स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, लहूची जागा भरून काढण्यासाठी निलेश. 5 चेंडू 8 ची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती निलेश, बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स, 2 गडी गारद केलेत संतोषने आणि निलेशला सुद्धा परत पाठवलंय. निलेश सांगतोय की तू चल मैं आया. ज्याप्रमाणे लहू पहिला चेंडू खेळत असताना झेलबाद झाला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी संतोष यांची राहिली. काय गोलंदाजी, सटीक बॉल, सटीक टप्प्यावरती. येणारे 4 चेंडू 8 ची मॅच. काय होईल मैदानाच्या आत. 6 ला 8 ची गरज असताना लगातार 2 चेंडूवरती 2 झेलबाद घेण्यात यश मिळालं आणि उत्कृष्ट असतं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे. साहिल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं 2 झेल उडले होते आणि दोन्ही झेल गॅदर केलेत साहिलने. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना चेतन सर, बॉलरचं जसं योगदान असतं ना, तसं यष्ट्यांच्या पाठीमागे आणि या मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांचं सुद्धा योगदान आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक आपला 100% देत नाही ना, तोपर्यंत बॉलरच्या त्या गोलंदाजीला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान प्रॉपर मिळत नाही. एखादा झेल जर सुटला ना तर मनोबल खचललं जातं गोलंदाजाचं. आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण पाहायला मिळतंय साहिल यांच्याकडून. पुन्हा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळत आहेत संतोष. लगातार 2 चेंडूवरती 2 मासे गळाला लागले होते संतोषच्या, तदनंतर शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि वाईड +1 च्या स्वरूपात 2 धावा ऍड होत आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले का, चुकी करतोय, कुठेतरी चुकी करतोय. अजून विकेट झाले नाही झाले का, आणि पंचांचा निर्णय तो धावचीच्या स्वरूपात झालाय. तो अक्षय तंबूच्या आश्रयाला परत येईल. काय गोलंदाजी राहिली संतोष. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे, कारण 6 चेंडूवरती 8 ची गरज असताना कुठेतरी आपल्यावरती स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना लगातारचे 3 चेंडू डॉट डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती झेलबाद, दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद, तिसरा चेंडू हाताळत असताना शरीरापासून दूर ठेवला, पण तदनंतर वाईड +1 च्या स्वरूपात 2 धावा आल्या. तिसरा चेंडू हाताळत असताना धावचीच्या पलीकडे बाद, धावचीच्या स्वरूपात बाद केलं तो योगेशला. क्षमा करा, अक्षयला बाद केलं. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, हातामध्ये जादू आहे, बोटांमधून चेंडू फिरवतोय, आतून बाहेर, बाहेरून आत. कशा प्रकारे खेळावा हे फलंदाजांना प्रश्न पडतोय. 2 मध्ये किती पाहिजे सागर. येणारे 2 चेंडू 5 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती जनार्दन. काय सुरेख सटीक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संतोष यांची. स्वतःवरती जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी पुरेपूर सटीकरित्या पार पाडताना मैदानाच्या आतमध्ये कर्णावर संघाकडून संतोष. 2 चेंडू 5 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती जनार्दन. डॉट डिलिव्हरीची सांगता. 1 चेंडू 5.
क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही शक्य आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू या मैदानामध्ये हाताळला जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे निर्णय बांधता येत नाहीत आपल्याला. 6 ला 8 ची गरज असताना कुठेतरी 1-2 चं इक्वेशन चालू ठेवून मॅच पुढे न्यायची होती, पण मॅच होती कुठे आणि संतोषने मॅच नेऊन ठेवली कुठे. मोठा फटका सजवण्याच्या नादात त्रिफळा चित केलाय संतोषने आणि जनार्दनला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय कर्णावट संघाने हा पहिला सामना, पहिल्या फेरीचा पहिला सामना जिंकलेला आहे. कर्णावट संघाचा कर्णधार आणि धोंडेवाडी संघाचा कर्णधार दोघांनाही विनंती असेल आपण मंचावरती यायचंय, कारण येणारा सामना आपल्या दोघांमध्ये